बाहेर पाऊस पडत नव्हता म्हणून आमच्या मनात विचार आला की चला आज कुठेतरी जाऊया. मम्मी आणि माझी बहीण रेडी झालो आणि निघालो गाडी काढून फिरायला. जाताना आम्हाला प्रश्न हा पडला की आम्ही जायचं तरी कुठे, कारण की आम्ही सगळीकडे फिरून झालो आणि डबल तिकडे जायला आम्हाला वैताग आलेला. मग आमच्या डोक्यात आलं की आपण कोळशेच्या खाडीला गेलेलोच नाहीये, खूप दिवस झाले आपण गेलो नाही. त्यामुळे आम्ही टर्न घेतला आणि निघालो कोळशेच्या खाडीला. तिकडे जाऊन बघतोय तरी काय भाई, सगळीकडे नुसतं काम चालू आहे. सध्या इथं ब्रिजचं काम चालू आहे म्हणून इकडे सगळीकडे सामान ठेवलंय त्यांनी. इथे आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलेलो ना, इकडे काहीच नव्हतं. ही झाडं वगैरे कापून होते, सगळं व्ह्यू दिसत होतं. पण आता ह्या लोकांनी ही झाडं एवढी वाढवलेत की ते दिसतच नाहीये. म्हणून आम्ही इथे खाली आलो. इकडून त्या साईडचा व्ह्यू दिसत होता, सगळीकडचं झाडे होते, त्या साईडचे बिल्डिंग दिसत होते आणि हे काका ते थांबलेले, त्यांच्या गप्पा चालू होत्या. आम्ही बसलो थोड्या वेळ, काय करणार, आम्हाला वैताग आला. पण तिकडे काहीच नाही बघण्यासारखं. म्हटलं खाडी तरी बघायला भेटेल, पण ते पण नाही. मग इथे बोट वगैरे बघितले आणि आम्ही निघालो. अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलो आणि एवढा जोरजोरात पाऊस पडायला लागला तर आम्ही रेनकोट घालत होतो. रेनकोट घातला, थोडं पुढे गेलो आणि पाऊसच बंद झाला. मी मतलब क्या क्या करना क्या चाहते हो, बारिश हमारे साथ. भूक लागलेली म्हणून आम्ही म्हटलं काहीतरी खावं. मग पहिला आम्ही जलेबी घेतली घरी नेण्यासाठी आणि गेलो पाणीपुरी खायला. हा ही पिशवी आमची नाहीये, नानीन त्यांच्यासाठी आम्ही घेतलेलं. घरी गेलो आणि हे छोटू मोठू आमच्या मागे लागले गाडी बघून की आता आम्हाला यायचंय म्हणून. मग ह्यांना आम्ही एक राऊंड फिरवून आणलं तेव्हा कुठे रडायचे थांब.